भंडारा जिल्ह्यात प्रज्ञा मैत्री प्रतिष्ठानद्वारे 3 दिवसीय चलो धम्म प्रबोधन यात्रेचे भंडारा जिल्ह्यात आयोजन करण्यात आले आहे। यात्रा दिनांक 16 फेब्रुवारी रोजी भंडारा जिल्ह्यातील खरबी नाका येथून सकाळी 8 वाजता या यात्रेला सुरुवात झाली असून ही यात्रा भंडारा शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती त्रिमूर्ती चौक येथून वरटी मोहारी मार्गे तुमसर तालुक्यात देवाडीपर्यंत जाणार आहे। तर शनिवारी दिनांक 17 फेब्रुवारी रोजी भंडारा शहर मार्गे पवनी तालुका तसेच दिनांक 18 फेब्रुवारी रोजी लाखनी तालुक्यातील लाखोरी मसलमेटा सालेभाटा मार्गे शिवनी पिंपळगाव असा प्रवास करणार आहे। सदर प्रबोधन यात्रा सेवानिवृत्त IAS अधिकारी आयुष्मान श्याम तागडे यांचे मार्गदर्शनात भ्रमण करीत आहे। रॅलीचे बुद्धविहार खरबी नाका मार्गे सुरुवात करण्यात आली असून सदरवेळी मोठ्या संख्येने बुद्ध उपासक उपासिका उपस्थित होते। भंडारा जिल्ह्यामध्ये 16 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी अशी 3 दिवसीय धम्म प्रबोधन रॅली यात्रा प्रज्ञा मैत्री प्रतिष्ठानमध्ये आयोजित करण्यात येत आहे। याचा उद्देश असा आहे की तथागत गौतम बुद्धांनी जो धम्म शिकविला तोच धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्या अनुयायांना दिला आणि भारतात बुद्ध धम्माचं पुनरुज्जीवन केलं। त्या धम्मानुसार समाज घडावा। बुद्धांनी लोकांना शील सदाचारी होण्यासाठी निर्देश दिले। बाबासाहेबांचं जीवन हे उच्च कोटीचं शीलवान असं जीवन होतं आणि बाबासाहेबांचा आदर्श समोर ठेवून बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे पंचशील अष्टशील यांचं पालन करून आणि अष्टांग मार्गाचं पालन करून शील समाधी आणि प्रज्ञा यांचं पालन करून प्रज्ञा विकसित करून आम्हाला दुःखमुक्तीच्या मार्गावर जायचं आहे आणि तो जात असताना आमची सर्वांगीण प्रगती करायची आहे। बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना सांगितलं की धम्म पालनासाठी आणि धम्म प्रचारासाठी सर्वस्व त्याग करा। तर बाबासाहेबांच्या निर्देशानुसार आम्ही आमचं धम्म पालन उत्तम करू आणि धम्म प्रचारासाठी हजारो धम्म प्रचारक निर्माण करू। तर आज बाबासाहेबांचा संदेश आहे, बुद्धांचा संदेश आहे की धम्म हा पालनासाठी आहे, बोलण्यासाठी नाही, चर्चा करण्यासाठी नाही, धम्म ग्रंथात नाही, धम्म आचरणात आहे हे लोकांना सांगण्यासाठी आणि लोक आचरणशील व्हावेत यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ही धम्म प्रबोधन रॅली आयोजित केलेली आहे। आणि या रॅलीमधून जे लोक समोर येतील त्यांना धम्म प्रचारक करण्याची जबाबदारी आम्ही प्रज्ञा मैत्री प्रतिष्ठान स्वीकारित आहोत। आणि राजुलवाडी उमरेड तालुका इथे जे बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय धम्म अकॅडमी उभी होत आहे, या महिन्यामध्ये आता काम तिथे निवासी धम्म प्रशिक्षण सुरू होईल। तिथे हा धम्म प्रचारक म्हणून जे व्हायला तयार आहेत त्यांना तिथं प्रशिक्षित करून धम्म प्रचारक निर्माण करणे ही आमची जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे आणि हा संदेश आम्ही लोकांपर्यंत या रॅलीतून पोहोचवणार आहोत। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।